नमस्कार सर्वांना, माझं नाव निशांत पवार. मी आज एका विषयावर बोलणार आहे, तोच म्हणजे मी पाहिलेला अपघात. माझ्या आयुष्यातील एक दिवस जो मी कधीच विसरू शकत नाही, तोच म्हणजे मी पाहिलेला एक अपघात. त्या दिवशी नेहमीप्रमाणे मी माझ्या कॉलेजसाठी जात होतो. सकाळची वेळ होती, रस्त्यावर लोकांची ये जा सुरू होती. सगळं नेहमीसारखं शांत आणि सामान्य वाटत होतं. पण अचानक एक विचित्र आवाज आला आणि सगळं काही बदललं. एक दुचाकी स्वार वेगाने गाडी धावत होता. त्यापुढे एक रिक्षा होती जी अचानक थांबली आणि दुचाकी स्वाराला वेळेवर ब्रेक मारता आला नाही. त्या धक्क्यानंतर दुचाकी स्वार रस्त्यावर जोरात पडला आणि काही क्षणातच गंभीर जखमी झाला. रस्त्यावर उपस्थित आलेल्या लोकांनी तात्काळ धाव घेतली, पण दुर्दैवाने तो व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत होता. लोकांनी त्वरित मदत कार्य सुरू केली. काही जणांनी तर रुग्णालयात नेण्यासाठी वाहन बोलवले. अपघात पाहून माझ्या एक मनात भीती आणि दूत निर्माण झालं होतं. त्या अपघातामुळे मला हे लक्षात आलं की रस्त्यावर गाडी चालवताना किती काळजी घेणे आवश्यक आहे. थोडासा चुकी निर्णय किंवा वेगाचा ताळमेळ हरवला तर अपघात होण्याची शक्यता खूपच वाढते. या अपघाताने मला वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व समजले. हेल्मेट घालणे, वेगावर नियंत्रण ठेवणे आणि सतर्क राहणे हे सर्वांसाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वाहन चालवलेले, कारण आपली एक क्षणाची चूक कोण्याही आयुष्यावर गहिरी परिणाम करू शकते. हा अपघात पाहून मला खूप काही शिकायला मिळाले. रस्त्यावर सुरक्षित राहणे ही वेळ केवळ आपल्या स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी आवश्यक आहे.